मुक्ता बाळा, देव तुझं भलं करू. जगातला सगळा आनंद तुझ्या पदरात पडो. माझंही आयुष्य तुला लाभू दे. अगं वाकू नकोस. जखमा अजून ताज्या आहेत, त्रास होईल ना. घरात आल्यापासून इच्छा होती तुमच्या पार डोकं ठेवून आशीर्वाद भेटावा. आज तो दिसाला जेव्हा माझी इच्छा पूर्ण होती. जखमांचा विचार केला तर माया इतकी दुर्भागी कोणी नसत. खरं तर सारंग, मुक्ता, तुम्ही दोघांनी जोडीने त्यांच्या पाया पडायला हवं. हो हो, दोघांनी जोडीने पाया पडले पाहिजे. अरे म्हणजे जोडीनेच तुम्हाला ते जोडीनेच आशीर्वाद मिळेल. सारंग, मुक्ता, लाज वाटली पाहिजे तुम्हाला माझा बाप म्हणून घेण्याची. आज आता ह्या क्षणापासून तुम्ही माझे वडील नाही आणि मी तुमचा मुलगा नाही. तुम्ही जोपर्यंत मुक्ताला माझी बायको म्हणून, या घराची सून म्हणून स्वीकारत नाहीत ना, तोपर्यंत मी तुम्हाला माझा बाप म्हणून स्वीकारणार नाही. सारंग बाळा, तुला तुझी लाज वाटावी असं काही घडलेलं नाहीये तुझ्या हातून. तुम्हाला एकेरी नावाने हाक मारलीस, दादा म्हणाला नाहीस, कारण मी दादा असण्यासारखं कधी वागलोच नाही रे. तुम्हाला कधी दादा म्हणाला नाहीस तरी चालेल. मी ती माझ्यासाठी शिक्षा समजेन. दादा सॉरी. दादा, तुने मान खाली घालायची. तर मी इतका घाणेरडा वागलोय की मी मान खाली घालायला पाहिजे रे. मी तुमच्या सगळ्यांची क्षमा मागायला पाहिजे. दादा या. मुक्ता, सावकाश. राहू दे, राहू दे. सावकाश. नाही, राहू दे ना. ओके ना. आयुष्यमान भव, अखंड सौभाग्यवती भव.
रेणुका, मला नाही वाटत ती या घरातून आता बाहेर जाईल. तुझी अट न पाळायला तिला आता चांगलंच कारण सापडलंय. ती भाजू दे नाहीतर मोडू दे, आता काही झालं तरी तिला माझी अट पूर्ण करावीच लागेल. एवढ्या सहज सोडणार नाहीये मी तिला. तिने जो शब्द दिला ना त्याची आठवण करून दे. आणि तरीही नाही ऐकली तर मी हे घर सोडून गेलेच समज. आणि जाताना हे घर फोडण्याची जबाबदारी तिलाच घ्यायला लावी. मग बघ कुठल्या वेदना जास्त त्रास देतात तिला. तुमचा आशीर्वाद मिळावा माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे. तुम्ही पण मनात काय ठेवू नका. तुमचं घर तुटावं, माणसं लांब जावी असं मला कधीच वाटलं नाही आणि वाटणार पण नाही. नाही, तू कायम घराच्या भल्याचाच विचार केलास. मीच तुला चुकीचं ठरवत आलो, चुकीचं समजत आलो. माफ कर बाळा. पण मला एक गोष्टीची भीती आहे. कसली? हे बघ, जे मनात आहे ना ते बिनधास्त बोल. तुम्ही मला स्वीकारलं, पण या घरातले बाकीचे लोक मला स्वीकारतील का? स्वीकारलं तरी ते मनापासून असेल का? मला माहितीये हे सगळं एकदम बदलणार नाही. इतके दिवस मी तुझा द्वेष करत होतो, द्वेषामुळे तुझ्याशी असा वागत होतो. आणि मी वागत होतो म्हणून घरातले सगळे तुझ्याशी तसे वागत होते. आता मी बदललोय ना, मग घरातल्या प्रत्येक माणसाला बदलावं लागेल. एकदा मी ठरवलं की ते सर्वांना मान्य करावंच लागतं. काळजी करू नकोस, सगळे बदलतील. पण रेणुकाताई, मला नाही वाटत ते ऐकतील. गायत्री, जा रेणुकाला बोलवून आण.